dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये आपण मराठी विषय शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या मराठीमध्ये आपण जो शब्दसंपत्ती हा घटक शिकत आहोत. शब्दसंपत्ती घटकामध्ये येणारे जे जे उपघटक आहेत शब्दांच्या संदर्भातले, शब्दांशी रिलेटेड, ते एक एक करत आपण शिकत आहोत. जसं वाक्यात उपयोग असेल किंवा आणखी शब्दांशी संबंधित जे जे घटक आहेत ते आपण बघितलेले आहेत. आजचा सुद्धा असाच आपला जो उपघटक आहे शब्दसंपत्ती या घटकामधला, तो आहे जोड शब्द. जोड शब्द म्हणजे काय? जोड शब्दांवर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे, कशा प्रकारचे आपल्याला परीक्षेत विचारले जातील, ते सुद्धा आपण आजच्या या आपल्या घटकामध्ये बघणार आहोत. तर आधी बघूया जोड शब्द म्हणजे नेमकं काय. जोड शब्द याचा अर्थ जोडीने येणारे शब्द, म्हणजे नावामध्येच त्याचा अर्थ दिलेला आहे, त्यामुळे हे समजणं जास्त अवघड नाही. जोड शब्द म्हणजे काय, तर असे शब्द जे जोडीने येतात. कसे शब्द? जे शब्द जोडीने येतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो? जोड शब्द असे म्हणतो. हे जोड शब्द अनेक प्रकारचे असतात. आता जोड शब्द म्हणजे फक्त एकमेकाच्या सोबत येणारे किंवा जोडीने येणारे शब्दच असं नाही, तर हे जोड शब्द सुद्धा अनेक प्रकारचे असतात. जोडीने येणारे शब्द तर आहेतच, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. ते प्रकार कोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुढे बघूया. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द. एकाच शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे एकच शब्द जेव्हा परत येतो, पुन्हा एकदा येतो, तेव्हा त्या शब्दाला जोड शब्द असं आपण म्हणतो. उदाहरण बघा, इथे कळकळ हा एक शब्द आहे की मला त्याच्याविषयी कळकळ वाटते, म्हणजे मला प्रेम वाटतं, माया वाटते किंवा काळजी वाटते, अशा अर्थाचा हा शब्द आहे. किंवा कळकळीची विनंती असं आपण म्हणतो, म्हणजे मनातून जी भावना आहे ती या ठिकाणी विनंती करण्याची व्यक्त होते. तर इथे हा एक शब्द आहे कळकळ, ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कळ हा एक शब्द आहे आणि परत त्याच शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे परत एकदा तोच शब्द तिथे आलेला आहे. कळकळ एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द, जसं की कळकळात. आणखी एक शब्द आपण इथे ऍड करू शकतो, मळमळ हा एक शब्द आहे. आपण जेव्हा आपल्याला बरं वाटत नाही तेव्हा मळमळ होते असं म्हणतो, म्हणजे तब्येत बरी नसणे, मळमळ होणे. तर कळकळ सारखाच मळमळ हा एक शब्द आहे. किंवा सळसळ, झाडावर जी पानं असतात त्या पानांची सळसळ होते. जेव्हा झाडांचा आवाज येतो, वारं सुटतं, तेव्हा आपण म्हणतो की पानांची काय होते? सळसळ होते आहे. तर असे शब्द ज्या शब्दांमध्ये एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते, म्हणजे तो एक शब्द परत एकदा येतो, दुसऱ्यांदा येतो, अशा शब्दांना आपण काय म्हणतो? जोड शब्द. पुढे बघूया. एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोड शब्द. काय म्हटलेलं आहे? इथे सुद्धा दोन शब्द असणार आहेत आणि त्या दोन शब्दांमध्ये एक शब्द जो असेल तो अर्थपूर्ण आहे, म्हणजे त्या शब्दाला काहीतरी अर्थ आहे, आणि दुसरा शब्द निरर्थक आहे, त्या शब्दाला कसलाही अर्थ नाही, पण तरी सुद्धा तो शब्द तिथे येणार आहे, अर्थ नसतानाही. पण एक अर्थ असणारा शब्द आणि एक अर्थ नसणारा शब्द किंवा निरर्थक शब्द मिळून एक शब्द बनतो, त्या शब्दाला आपण काय म्हणतो? जोड शब्द असं म्हणतो. उदाहरण बघूया आपण. ओबड धोबड. आता ओबड धोबड हा एक शब्द आहे. एखादी गोष्ट मऊ असणे आणि ओबड धोबड असणे किंवा खरबडीत असणे, अशा अर्थाचे हे जोड शब्द आहेत, ओबड धोबड. यातल्या ओबड या शब्दाला अर्थ आहे आणि दुसरा जो शब्द आहे धोबड, याला अर्थ नाही, दुसरा शब्द निरर्थक आहे. पुढे बघूया. दोन वेगळी पण एकाच गटातली नामे एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. दोन वेगळी पण एकाच गटातली नामे, नाम जे आहे, नाव दिलेलं असतं आपण व्यक्तीला, नाव दिलेलं असतं आपण शहराला, नाव दिलेलं असतं आपण वस्तूला, त्याला आपण नाम असं म्हणतो. तर दोन वेगळी पण एकाच गटातली नामे जेव्हा एकत्र येऊन जोड शब्द तयार होतो, तेव्हा अशा शब्दाला सुद्धा आपण काय म्हणतो? जोड शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ चंद्र आणि तारे. आता चंद्र आणि तारे ही एकाच गटातली शब्द आहेत. हा गट कोणता आहे? तर आकाशातली ही शब्द आहेत, चंद्र आणि तारे. रात्रीच
दिसणारे आपल्याला हे शब्द आहेत किंवा नाम आहेत हे चंद्र आणि तारे. म्हणून या दोन्ही शब्दांना काय म्हटलेलं आहे, एकाच गटातले शब्द म्हटलेलं आहे, चंद्र तारे. दोन वेगळी पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. उदाहरणार्थ चंद्र तारे. पुढे बघूया आणखी काय दिले आपल्याला याच्यामध्ये. एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात. काम धंदा. आता इथे काम या शब्दाला सुद्धा अर्थ आहे आणि इथला धंदा हा जो शब्द आहे त्यालाच काम किंवा व्यवसाय असं म्हटलं जाऊ शकतं. तर या दोन्ही शब्दांचा अर्थ जो आहे तो एकच आहे. एकाच अर्थाचे हे दोन शब्द एकत्र येऊन जो शब्द बनलेला आहे त्याला आपण जोड शब्द असं म्हणतो. आता काम हा एकच जर शब्द आपण वापरला किंवा हा एकच शब्द जर आला तर त्याला आपल्याला जोड शब्द म्हणता येणार नाही. किंवा धंदा हा एक शब्द आहे, हा जरी नुसता एकटा आला तरी आपल्याला त्याला जोड शब्द म्हणता येणार नाही. परंतु जेव्हा काम आणि धंदा हे दोन्ही शब्द एकत्र येतात तेव्हा आपण या शब्दाला काय म्हणतो, जोड शब्द. तर बघा परत एकदा आपण बघूया. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द जसं की कळकळ. एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेले जोड शब्द उदाहरणार्थ ओबडधोबड. दोन वेगळी पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात उदाहरणार्थ चंद्र तारे. एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार होतात जसं की काम धंदा. तर या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, जोड शब्द असं म्हणतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये काय, पुनरावृत्ती होईल एकाच शब्दाची, दोन शब्द असतील ज्यातला एक अर्थपूर्ण आहे दुसरा निरर्थक आहे. तिसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एकाच गटातली दोन नामे एकत्र येऊन एक जोड शब्द बनेल. आणि चौथा जो प्रकार आहे याच्यामध्ये एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येतील आणि आपला जोड शब्द बनेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया. काही शब्द बघा दिले तिथे. मराठी भाषेत काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होतात. जसं अगळ पगळ, आसपास, चुपचाप, थाट माट, गाजा वाजा, शेजारी पाजारी, पाठपुरावा, दान धर्म, भाजीपाला, साधू संत, हाल हवाल, लग्न कार्य, भांडण तंटा. आता याच्यामध्ये भांडण आणि तंटा या दोन्ही शब्दांचा अर्थ जो आहे तो एकच आहे. म्हणजे समान अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन हा शब्द बनलेला आहे. तर हे काही शब्द आहेत. अशा प्रकारचे आणखी बरेचसे शब्द तुम्हाला जिथे कुठे मिळतील पुस्तक वाचताना ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. एका वेगळ्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत जेणेकरून रिव्हिजन करताना तुम्हाला जास्तीत जास्त शब्द त्या घटकाचे मिळतील. पुढे बघूया. जोड शब्द अनेक प्रकारचे असतात. आता काही जास्तीची उदाहरणं इथे दिलेली आहेत, त्याचे प्रकार तर आपण बघितलेच. एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोड शब्द जसं की कळकळ हा शब्द आपण बघितला. तसे आणखी शब्द इथे दिलेत. धडधड, हिरवे हिरवे, हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, ही एक कविता आहे. त्याच्यामध्ये हिरवे हिरवे हा जोड शब्द वापरलेला आहे. कणकण, तसं मळमळ होते आहे. तसं जेव्हा आपल्याला बरं वाटत नाही, अंगात थोडासा ताप असल्यासारखं वाटतं तेव्हा आपण म्हणतो, किंवा अंगदुखी असते तेव्हा आपण म्हणतो की मला कणकण होते. काय होते, कणकण होते. तर यातला कणकण हा जो शब्द आहे तो सुद्धा काय आहे, जोड शब्द आहे. त्यानंतर पुढे एक शब्द अर्थपूर्ण दुसरा निरर्थक, ओबडधोबड आपण बघितला. आणखी बघा आडवा तिडवा. आता यातला आडवा जो शब्द आहे त्याला काहीतरी अर्थ आहे, परंतु तिडवा हा शब्द निरर्थक आहे, त्याला अर्थ नाही. उधळ माथळ हा एक शब्द आहे. काही वेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून येतो. कामधंदा हा आपण उदाहरणामध्ये बघितला. भांडण तंटा हा सुद्धा आपण बघितला. गड किल्ले आणि पोरे बाळे. गड आणि किल्ले हे दोन्ही शब्द जे आहेत त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. पोरे आणि बाळे या दोन्ही शब्दांचा अर्थ सुद्धा एकच होतो. परंतु हे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात आणि एक शब्द बनतो तेव्हा अशा शब्दांना आपण जोड शब्द असं म्हणतो. पुढे बघूया. काही वेळा पहिल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जोडून येतो. जमा खर्च हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. जोड शब्दामध्ये एक असाही प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पहिला शब्द आणि दुसरा शब्द हे विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. जसं की जमा आणि खर्च.
बरे वाईट. आता बरे म्हणजे चांगले आणि वाईट शब्दाचा अर्थ वाईट असा आहे काहीतरी असं की जे चांगलं नाहीये. तर बरं असणं आणि वाईट असणं हे दोन्ही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत, परंतु या दोन्ही शब्दांनी एकत्र येऊन एक शब्द बनवलेला आहे ज्याला आपण जोड शब्द म्हणतो. नफा तोटा. आता यातला नफा आणि तोटा हे समजण्यासाठी खूप सोपं आहे आपल्याला की नफा हा जो शब्द आहे तो आणि तोटा हा जो शब्द आहे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत, पण तरीही जेव्हा हे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा आपल्याला जोड शब्द मिळतो. काही वेळा पहिल्या शब्दाला जोडून येणारा शब्द वेगळाही असतो. पहिल्या शब्दाला जोडून येणारा शब्द वेगळाही असतो, जसं गड किल्ले, दाना पाणी, धन दौलत, साधा भोळा, गडकोट, दानावैरण, धनधान्य, साधा सुधा असे काही शब्द आहेत. आणि शेवटचा प्रकार बघा, काही वेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादे अक्षर बदलते, जसं उपास तपास, अचकट विचकट किंवा अचकट विटकट, टंगळ मंगळ. याच्यामध्ये काय झालंय, टंगळ हा शब्द तसाच पुढे आलाय, त्यातल्या टच्या जागेवर काय आलंय, मंग. टंगळचा झाला मंगळ. म्हणजे काय झालं, दुसऱ्या शब्दामधला फक्त एक अक्षर बदललेला आहे. तर असे सुद्धा काही शब्द आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला जोड शब्द मिळतात. तर हे सगळे प्रकार झाले, यांचे उदाहरणं सुद्धा आपण बघितले. आता काही प्रश्न आपण बघूया जेणेकरून परीक्षेमध्ये या घटकावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील आपल्याला तेही कळेल आणि काही प्रश्नांचा सराव देखील होईल. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? हाल हवाल, शेतीवाडी, पाऊस पाणी की मनोमनी? आपल्याकडे 4 पर्याय आहेत, 1 2 3 आणि 4. जोड शब्द कोणता नाहीये? हाल हवाल हा नाहीये, शेतीवाडी हा नाहीये, पाऊस पाणी हा नाहीये की मनोमनी हा नाहीये? आपल्याला बघायचंय आणि आपल्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे मनोमनी. मनोमनी हा जोड शब्द नाही, त्यामुळे आपलं हे उत्तर आहे. हाल हवाल, हा तुझा हाल हवाल कसा आहे असं आपण म्हणतो एखाद्याला विचारायचं असेल खूप दिवसांनी भेटल्यानंतर, किंवा तुम्ही आपल्या आईवडिलांना इतर नातेवाईकांशी बोलताना ऐकलं असेल की आपण बोलताना हाल हवाल एकमेकांचा विचारत असतो. शेती आणि वाडी हे दोन शब्द एकत्र आलेले आहेत, यातला शेती आणि वाडी. पाऊस आणि पाणी हे सुद्धा दोन शब्द इथे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे जो जोड शब्द नाहीये तो मनोमनी. पुढे बघूया, तो एक प्रकार झाला प्रश्नाचा जिथे आपण बघितलं की 4 पर्याय असतील आणि त्यातला जोड शब्द जो नाहीये तो आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा, जोड शब्दांच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न सुद्धा या घटकावर कसे विचारले जातील ते बघतो आहोत. तर हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, जोड शब्दांच्या गटात न बसणारा शब्द ओळखा. आता गट बघूया, शेतकरी, शेतीवाडी, शेतीभाती आणि शेजारी पाजारी. परत आपल्याकडे 4 पर्याय आहेत. अतिशय सोपं उत्तर आहे प्रश्नाचं. जोड शब्दांच्या गटात न बसणारा शब्द म्हणजे 4 शब्दांपैकी एक शब्द असा आहे की तो जोड शब्द नाही आणि तोच जोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1, शेतकरी हा जो शब्द आहे हा पूर्ण एकच शब्द आहे, याच्यामध्ये कुठलेही दोन शब्द एकत्र आलेले नाहीत. परंतु इथे शेती प्लस वाडी, शेती प्लस भाती, शेजारी प्लस पाजारी असे दोन शब्द एकत्र येऊन हे शब्द बनलेले आहेत, जसं शेतीवाडी, शेतीभाती, शेजारी पाजारी. पण तो शेतकरी हा जो शब्द आहे तो एकच शब्द आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही दोन शब्द त्याच्यामध्ये एकत्र झालेले नाहीत. म्हणून आपलं उत्तर या प्रश्नाचं जे आहे ते आहे शेतकरी, पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया, खालील शब्दातील जोड शब्द शोधा. भांडखोर, मानसिक,
भोळा भाबडा निरपराध. आता याच्यामध्ये कोणता पर्याय आपला बरोबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. जोड शब्द शोधायचा आहे. भांडखोर हा जोड शब्द आहे, मानसिक हा जोड शब्द आहे, भोळा भाबडा हा जोड शब्द आहे की निरपराध हा शब्द जोड शब्द आहे. आता अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला त्या शब्दांचे अर्थ सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण तो शब्द कुठे वाचलेला ऐकलेला नसेल किंवा त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसेल तर कदाचित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देणं थोडं अवघड जाऊ शकतं. परंतु बऱ्यापैकी आपण ऐकलेले आणि वाचलेले शब्द या प्रकारामध्ये मोडतात जोड शब्दांमध्ये. त्यामुळे अतिशय सोपे प्रश्न या घटकावर विचारले जातील आणि त्याचे मार्क्स आपल्या हातातले कुठेही जायला नको. बघा इथे या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. पर्याय क्रमांक 3, भांडखोर हा एकच शब्द आहे, मानसिक हा सुद्धा एक शब्द आहे आणि निरपराध म्हणजे ज्याने काही गुन्हा केलेला नाही असा तो निरपराध आहे. भोळा भाबडा हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत, भोळा आणि भाबडा. यामुळे आपल्याला एक जोड शब्द मिळतो. पुढे बघूया. पुढचा प्रश्न, खालील शब्दातील जोड शब्द शोधा. तर काय करायचं इथे आपल्याला जोड शब्द शोधायचा आहे. ओला चिंब, ओलसर, ओलावा, ओंगळपणा. काय असू शकतो योग्य पर्याय त्याचा जरा विचार करा आणि शब्दांचे अर्थ आधी माहीत करून घ्या. ओला चिंब जो पाण्याने भिजलेला आहे किंवा पावसात भिजलाय, ओला चिंब झालाय. ओलसर म्हणजे ओला चिंब नाही पण काहीतरी ओलसर झालेला आहे. ओलावा आणि ओंगळपणा. तर यातला पर्याय कोणता आहे आपल्याला ते बघायचं आहे. जोड शब्द कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओला चिंब. हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत आणि आपल्याला जोड शब्द मिळालेला आहे ओला चिंब. ओलसर हा एकच शब्द आहे, ओलावा हा सुद्धा एकच शब्द आहे, ओंगळपणा हा सुद्धा एकच शब्द आहे. पुढचा प्रश्न बघूया. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया डॅश कुणालाच आली नाही. आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य जोड शब्द निवडा. अशा प्रकारचं वाक्य सुद्धा दिलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये रिकामी जागा असेल आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द टाकायचा आहे. नुसता योग्य शब्द नाही टाकायचा तर योग्य जोड शब्द टाकायचा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया वान कोणालाच आली नाही. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया माया कोणालाच आली नाही. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया धर्म कोणालाच आली नाही. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया मस्ती कोणालाच आली नाही. आता हा एक एक पर्याय आपण ठेवून तिथे बघितला की आपल्याला लगेच आपलं उत्तर कोणतं असेल हे कळतं. दया माया हा एक जोड शब्द आहे की त्याला काही दया माया आहे की नाही किंवा तुला काही दया माया आहे की नाही असा प्रश्न बऱ्याचदा कोणाला विचारताना तुम्ही ऐकलं असेल. दया माया असणे म्हणजे काळजी असणे. रस्त्यावरील आंधळ्या भिकाऱ्याची दया माया कुणालाच आली नाही म्हणजे कुणीच त्या भिकाऱ्याला मदत केली नाही, कुणाचंच लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेलं नाही, कुणीही स्वतः पुढाकार घेऊन त्या भिकाऱ्यावर दया दाखवली नाही, त्याची माया केली नाही, असं हे वाक्य आहे. आणि आपला पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य जोड शब्द निवडा. दादाने रानातून लाकूड तुकडा गोळा करून आणला. दादाने रानातून लाकूड फांद्या गोळा करून आणला. दादाने रानातून लाकूड मोळी गोळा करून आणली. दादाने रानातून लाकूड फाटा गोळा करून आणला. आता दादाने रानातून फांद्या गोळा करून आणल्या असं असलं असतं ते वाक्य, असं नाहीये. दादाने रानातून लाकूड मोळी गोळा करून आणली असं असलं असतं, तेही नाहीये. म्हणजे आपल्याकडे पर्याय क्रमांक
1 आणि 4 या दोन्हींमधलं एक उत्तर असणार आहे. दादाने रानातून लाकूड तुकडा गोळा करून आणला की दादाने रानातून लाकूड फाटा गोळा करून आणला. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लाकूड फाटा. जेव्हा लाकूड आणि फाटा हे दोन शब्द एकत्र येतात तेव्हा आपल्याला जोड शब्द मिळतो लाकूड फाटा. दादाने रानातून लाकूड फाटा गोळा करून आणला. पुढे बघूया ते काय करायचंय. खालील आकृतीमधील अक्षरे जुळवून एक योग्य जोड शब्द तयार होतो, त्याचा अचूक पर्याय निवडा. अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात या घटकावर. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक आपल्या लेसनमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जेवढं एखादा घटक समजून घेणं गरजेचं आहे, जेवढं त्या घटकावरचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, तेवढंच त्या घटकावर कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते माहीत असणं आणि त्याचा सराव करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बघा काय आहेत हे शब्द. पाराना, वळाहू. काय शब्द बनू शकतो याच्यापासून. वळा पाहू राना नाही, राना पाळा हुळा नाही, राहुना पावळा नाही, पाहुणा रावळा हा एक शब्द याच्यापासून बनतो जो जोड शब्द आहे. पाहुणा, पाहुणा रावळा. पाहुणा रावळा हा एक जोड शब्द आहे. आपलं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असेल पर्याय क्रमांक 4 पाहुणा रावळा. पुढे आणखी शब्द दिलाय बघा. धाराय, रासोय. मला वाटतं पर्याय देण्याच्या अगोदरच तुम्ही याच्यापासून शब्द कोणता बनतो त्याचा आधी विचार केला पाहिजे. मला वाटतं हा सोयरा, सोयरा धायरा, सोयरा धायरा हा एक जोड शब्द आहे. बघूया पर्यायात आहे का. रास रासोधा नाही, रायसो धाराय नाही, धायरा सोयरा हा बरोबर आहे पण उलटा होतोय. सोयरा धायरा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोयरा धायरा म्हणजे पाहुणा रावळा जसा शब्द आहे तसाच सोयरा धायरा हा सुद्धा त्याच अर्थाचा जवळपास हा शब्द आहे. सोयरा धायरा. पुढे बघूया. खालील आकृतीमधील अक्षरे जुळवून एक योग्य जोड शब्द तयार होतो, त्याचा अचूक पर्याय निवडा. नापको का रा, नापकोकारा. बघूया. कोर कापना, कोपरपणा, का ना कोपरा की कोपरकाना. आता आपल्याला शब्द वाचल्यानंतर सुद्धा कळतं की त्याला काही अर्थ नसेल तर तो शब्द असू शकत नाही. जसं आता कोर कापना, इथे ही अक्षरं जरी सोबत दिलेली असली तरी जोपर्यंत त्यातून काही अर्थ निघत नाही तोपर्यंत आपण त्याला शब्द म्हणत नाहीत. त्यामुळे कोर कापना असा शब्दच मराठी भाषेमध्ये नाही. कोपरपणा हा सुद्धा शब्द नाही. कोपरकणा हा सुद्धा शब्द नाही. कोपर आणि कणा हे वेगवेगळे शब्द आहेत पण ते सुद्धा न त्यातलं वेगळं आहे आणि कोपर. पण इथे हे जोड शब्द होत नाहीत. तर आपला जो पर्याय क्रमांक 3 काना कोपरा हा जो पर्याय आहे तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काना कोपरा हा जो शब्द आहे तो जोड शब्द या प्रश्नामध्ये आहे. पुढे बघूया. खालील शब्दातील जोड शब्द शोधा. धष्टपुष्ट, रूपवान, वारकरी, चकचकीत. बघूया आता. धष्टपुष्ट आहे की रूपवान आहे की वारकरी आहे की चकचकीत आहे. धष्टपुष्ट हा जोड शब्द या पर्यायांमध्ये आहे. कदाचित आपल्याला चकचकीत मध्ये थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं, परंतु जर कन्फ्युजन झालं, योग्य उत्तरांमध्ये गोंधळ होत असेल कुठल्याही दोन पर्यायामध्ये, तर तो प्रश्न पुन्हा पुन्हा वाचणं, पर्याय पुन्हा पुन्हा वाचणं हा पर्याय आपल्यासमोर असतो. तो प्रश्न जोपर्यंत चांगला समजत नाही आणि आपल्या मनातला जो गोंधळ आहे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपण आपलं उत्तर लिहायचं नाही किंवा जो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे तिथे काळ्या रंगाने तो रंगवायचा नाही. पुढे बघूया. खालील शब्दातील जोड शब्द शोधा.
कथाकार, नाटककार, साधू संत, चित्रकार. अतिशय सोपं आहे. तर 3. साधू वेगळा शब्द आहे, संत वेगळा शब्द आहे. जेव्हा हे दोन शब्द एकत्र आले तेव्हा एक शब्द बनला साधू संत. कथाकार जो कथा सांगतो, नाटककार जो नाटक लिहितो किंवा दिग्दर्शित करतो असं पण म्हणू शकतो, चित्रकार जो चित्र काढतो. हे तिन्ही शब्द सिंगल शब्द आहेत, एकच शब्द आहे. याच्यामध्ये कुठलेही दोन शब्द एकत्र आलेले नाहीत, त्यामुळे याला आपल्याला जोड शब्द असं म्हणता येत नाही. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य जोड शब्द निवडा. पानगळीमुळे अंगणात पाला तुकडा पडला होता. पानगळीमुळे अंगणात पाला पाचोळा पडला होता. पानगळीमुळे अंगणात पाला फाटा पडला होता. पानगळीमुळे अंगणात पाला पडला होता, पाला पाणी पडला होता. अतिशय सोपं आहे. आपण ऐकलेलं असतं अशा प्रकारच्या शब्दांना. पानगळीमुळे अंगणात पाला पाचोळा पडला होता. तर इथे पाला पाचोळा हा जो शब्द आहे तो जोड शब्द आहे. तर अशा प्रकारे आज आपण जोड शब्द हा जो घटक आहे, शब्द संपत्ती या आपल्या घटकामधला उपघटक, तो बघितलेला आहे. अतिशय सोपा हा घटक आहे आणि अतिशय सोपे प्रश्न यावर विचारले जातात नेहमीच, कारण असे जोड शब्द आपल्या ऐकण्यातले बऱ्याचदा असतात, ते कुठे वाचायची वगैरे आपल्याला गरज पडत नाही. कानावर जे पडलेले शब्द असतात त्यातलेच शब्द बऱ्याचदा अशा प्रश्नांमध्ये येतात. त्यामुळे हे प्रश्न सोडवणं आपल्या हातातले मार्क्स मिळवण्यासारखं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन घटक शिकूया. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.